बघितलं या बॅनर अभ्यासिका। तर ही अभ्यासिका कशाची आहे तर हे विद्यार्थ्यांना एज्युकेशनल पासून म्हणजे शिक्षणापासून ही विद्यार्थी वंचित आहेत म्हणून काय केलं जातं तर याची तक्रार आहेत त्यांच्यातर्फे ही अभ्यासिका चालवली जाते। तर आता आपल्या भारतीय संस्कृतीत जसं दानाला महत्त्व आहे म्हणजे कुठले दान करतो आपण अन्नदान वस्त्रदान असतं की नाही त्याच प्रकारचं हे आपण एक एज्युकेशनल शैक्षणिक थीमचं शिकलोय पण माझ्या समाजातील अनेक मुलं हे केवळ लाकूड नक्षीकाम करतात व त्यांना पुढचे भविष्य काय आहे ते माहीत नाही। तेव्हा त्यांनी लाकडाच्या नक्षी बरोबरच आपल्या आयुष्याची नीटपणाने नक्षी करता यावी म्हणून मी त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करतोय व हे समाधान जगावेगळं आहे। महोदय लहान असताना थोडंसं माझं मी परिचय देतो। जे माझं बालपण अक्षरशः गरिबीमध्ये गेलं आणि मला जे वेळेवर मिळालं नाही म्हणून मी आधी महाग आहे त्यासाठी थोडं माहिती देतो। मित्रांनो मी लहान असताना माझ्याकडे 10 रुपयाच्या पिशव्या होत्या। त्या पिशव्यामध्ये मी शैक्षणिक साहित्य ठेवून शाळेमध्ये शिक्षण शिकायला जायचो आणि माझ्या ज्या शाळेतल्या ज्या मित्रमैत्रिणी होते त्यांच्याकडे 500-500 1000 रुपयाच्या बॅगा होत्या। सरांच्या माहितीनं एकच तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं की सरांनी अंधश्रद्धाळू लोक त्यांच्या सोबत आहेत की जेणेकरून ते अजूनही शिक्षणाचा म्हणजे त्याग केल्यासारखे करतात। तर अशा सर्व कठीण परिस्थितीतून सर हे अभ्यासिका चालवतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना तर हे घेण्यासारखं आहे की तुम्हाला स्कूल चांगले अवेलेबल आहे, तुमचे पेरेंट्स तुम्हाला सपोर्ट करतात पण ह्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचाही सपोर्ट नाही। त्यांनी आत्ताच एका मुलीची गोष्ट सांगितली की नाही की त्या मुलीला तिला एज्युकेशनलची इच्छा असून सुद्धा तिचे वडील काय आहेत तर एवढं शिक्षण केलं तर माझी मुलगी वाया जाईल ह्या उद्देशाने त्यांनी तिला कॉलेजला पाठवलेलं नाही। तुमच्यावर तशी वेळ आहे का? तुम्हाला आपली स्कूल चांगली अवेलेबल आहे, तुमचे पेरेंट्स तुम्हाला सपोर्ट करतात, तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर त्यांना तुमचा फीडबॅक चांगला द्यायचा आहे। रेग्युलर अभ्यास करून सगळ्या दृष्टिकोनातून चांगलं राहून आणि एवढ्या हे शिकण्यासाठीच आम्ही तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलेलो आहोत। आणि समाजात असं एकच घटक नाही तर खूप ठिकाणी असे घटक आहेत की जे शिक्षणापासून वंचित आहेत आणि खूप कठीण परिस्थितीतून ते शिक्षण घेतात पण तुम्हाला जे शिक्षण मिळते ते सगळ्यात चांगल्या परिस्थितीतून शिक्षण मिळते। तर हे शिक्षण तुम्ही चांगल्या पद्धतीनं ह्याच्या पुढे घ्यायचं आणि इथून जाताना हे पण करून जायचं की मी ह्याच्या पुढे वागणार ते व्यवस्थित वागणार, रेग्युलर माझं जे काही वर्क आहे ते करणार आणि घरच्यांचाही आगतम स्वागतम सुस्वागतम। मी सावळ्या दादा महाराज गुरुकुल सेवाभावी संस्थेच्या वतीने आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करते व सस्नेह नमस्कार। माझे नाव अर्चना सीताराम मुखोंडे आहे व माझ्या शाळेचे नाव श्री देवमंदिर कालावडची अभ्यासिका कतारी वस्ती भद्रावती सोलापूर आहे। सरांनी आम्हाला असं सांगितलेलं की जो विद्यार्थी प्रमाण शाळेत 80% मार्क मिळवेल त्या विद्यार्थ्याचे काही अडचण असो मी स्वतः करून देईन असे शब्द दिले होते। त्या शब्दावर मी दिवस रात्र अभ्यास करून प्रमाण शाळेत इयत्ता 7वी मध्ये 92.55% मार्क मिळवले। दिल्याप्रमाणे माझे ऍडमिशन श्री वीर तपस्वी शाळेत करून दिले व परवाच मला शैक्षणिक साहित्य सुद्धा दिले। आमचे सरांची कितीही अडचण असो तरी पण आमचे सर आमच्यासाठी खूप काही करतात। आम्हाला आमच्या सरांवर खूप अभिमान आहे। आमच्या सरांचे सर किती आम्हाला मदत केले हे मी जास्त शब्दात मांडू शकत नाही। धन्यवाद।
रुपये न देता ॲडमिशन करणार व तुला शैक्षणिक साहित्य देणार. सरांनी वचन दिल्याप्रमाणे SBCS हायस्कूलमध्ये माझं एकही रुपये न घेता ॲडमिशन केलं व शैक्षणिक साहित्य वाटपमध्ये दिले. शैक्षणिक साहित्यामध्ये मला मोठे स्क्वायर वह्या होत्या व उत्तम क्वालिटीची बॅग होती. मला वाटतं की ती बॅग माझ्या घरच्यांनी पण मला कधी दिलं नसेल तशी बॅग होती व स्क्वायर वह्या पण चांगल्या होत्या. पेन दिले, एक म्हणजे असं काय म्हणतात कंपॉस, पेन, पट्टी हे सर्व साहित्य घरच्यांकडून एकही रुपये न घेता मी सरांनी मला दिलं. आमचे सर आमच्यासाठी आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप कष्ट करतात. सरांना येता जाताना ते म्हणजे लोक हसले आमच्यावर, असं बोलले की तुम्ही ह्या असल्या ठिकाणी बसता, अभ्यास करता, तुम्हाला काय नाही वाटत का? आम्ही आमच्या सरांचं कार्य डोळ्यासमोर आणलं. आमच्या सरांनी आमच्यासाठी खूप कार्य केलेत, खूप लढलेत, खूप संघर्ष केलेत. खरं आमच्या सरांना, आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून धन्यवाद सर. आणि साक्षी झांबरे पाटील ही आपले मनोगत व्यक्त करते. मध्ये शिकत आहे. मी सर्व प्रमुख पाहुण्यांचे व इथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व प्रमुख पाहुण्यांनी वेळात वेळ काढून आल्याबद्दल, आमच्या अभिषेकाला भेट दिल्याबद्दल मनापासून त्यांचे खूप खूप आभार व धन्यवाद.